ते फ्लाईट मोड करायचं त्याला. बघा, शिष्यासंबंधी गुरुचे मुख्य कर्तव्य. संसार दुःखाला त्रासून त्यातून मुक्त होण्याकरता शिष्य गुरुकडे जातो, ठीक ना. आणि दुःखास 5 प्रकारचे भेदज्ञान कारण आहे. पहिला भेद मग जीव ईश्वराचा भेद. आता सर्वांनी बोलायचं, जीव ईश्वराचा भेद कसा दुःख देतो? एका मृत्यूतून दुसऱ्या मृत्यूला प्राप्त करून देतो म्हणून तो दुःख देतो. मग त्याकरता हा जीव ईश्वराचा भेद घालवण्याकरता कोणत्या 2 युक्ती पाहिल्या? घटाकाश मठाकाश आणि दुसरी बिंब प्रतिबिंबवाद, ठीक. नंतर दुसरा भेद कसा दुःख देतो? द्वेष मत्सराच्या द्वारा आपल्याला दुःख देतो. आणि सांगितलेले कोणाही जीवाचा न घडो मत्सर, किंवा जीव अवघा देव खोटा नांदवी संदेह. आणि मग तो घालवण्याकरता कोणती युक्ती केली आपण? नाना घटाकाश निरावयव आकाश, ठीक ना. याद्वारा तो अशा युक्तीच्या द्वारा तो भेद निवृत्त होतो. तिसरा भेद जीव जडाचा भेद कसा दुःख देतो? भोग्य भोक्तृत्व भ्रांतीद्वारा तो आपल्याला दुःख देतो. आणि मग तो भोग्य भोक्तृत्व भ्रांतीद्वारा दुःख दिला का मग ते दुःख घालवण्याकरता ते भोग्य भोक्तृत्व भ्रांती जाण्याकरता कोणता भेद गेला पाहिजे? तिसरा जीव जडाचा भेद गेला पाहिजे. आणि तो कसा जातो? तर त्याकरता काय युक्ती पाहिली आपण? साभास अविद्या आणि निराभास अविद्या. एवढा भेद केला का तो म्हणजे ह्या युक्तीने तो भेद जातो. चौथा भेद ईश्वर जडाचा भेद. तो कसा काय दुःख देतो? तत्व विचाराला प्रतिबंध करून आपल्याला दुःख देतो. आणि मग तो घालवण्याकरता कोणती युक्ती? साभास माया आणि निराभास नामरूप, आहे ना. आणि नंतर 5वा भेद जड जडाचा भेद. तो अनुकूल प्रतिकूल ज्ञानद्वारा दुःखाला हेतू ठरतो. आणि तो घालवण्याकरता कोणती युक्ती? ते रज्जू सर्प, रज्जूवर बसलेले अनेक भेद म्हणजे अनेक जडाचा भेद तो रज्जूच्या एकत्वाशी द्वैत निर्माण करू शकत नाही. त्या युक्तीने तो निवृत्त होतो. अशा 5 प्रकारच्या भेदभ्रांतीचा निराश करायचा. कारण 5 प्रकारची भेदभ्रांती कोणाच ठिकाणी नाही? आपल्या पूर्वसुरी संतांच्या ठिकाणी नाही. म्हणून संतांच्या जीवनामध्ये दुःख कधी आहे? कधीच नाही. स्वप्ने तेही दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. स्वप्नात सुद्धा दुःख नाही तर जागृतीत राहील का? दुःख ते कैसे नये स्वप्नासी, भुक्ती झाल्या का मारितासी, त्याचे वर्म तू आम्हापासी, सुखी राहिलासी प्रेमाची या. आता कोणत्या संतांच्या ठिकाणी कोणता भेद नाही? कुठल्याच संतांच्या ठिकाणी कुठलाच भेद नाही. पण एक उदाहरण म्हणून पाहायचं म्हटलं तर पहिला भेद बोला. पहिला भेद असं ना करू ना, पटकन बोलायचं ना. पहिला भेद जीव ईश्वराचा भेद कोणाच्या ठिकाणी नाही? जगद्गुरु तुकोबराया ठिकाणी नाही. कशावरून नाही? तुकोबराय म्हणतात तुझं मज नाही भेद केला सहज विनोद. विनोद केला तुम्ही म्हटले. आमची ती विनोदाची भाषा आहे. भेदाचा आम्ही बोललो ती आमचं काय? विनोद आहे. वस्तुस्थितीने पाहिलं तर तू आणि मी भिन्न नाही. तुझं नामरूप नाही, मजदाव कैचे काय? तुला जर नामरूप नाही तर मला कुठून आहेस? नाही म्हणले ते माझं माईक आहे, मग माझं काय खरं आहे काय? तुला नामरूप नाही ना तर माझंही खरं नाही. तू ते तू, मी ते मी, उकड हे लाडसी, चाल जाऊ संता पुढे, वाद करणं निवाडे, असं तो कोबराय बोलतात. म्हणजे याचा अर्थ कोणता भेद नाही? जीव ईश्वराचा भेद नाही. दुसरा भेद जीव जीवाचा भेद कोणाच ठिकाणी नाही? दक्षिण काशी पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ बाबा, आहे ना. त्या काळात तर प्रचंड आश्रम वय व्यवस्था हे सगळं मानलं जायचं. एखादा हरिजन एखादी चालताना त्याच्या पाठीमागे जो त्या काट्याचा फासोटा बांधला जायचा, कारण ते पाऊल कोणासुद्धा उमटू नाही. त्यांनी थुंकलं तर रस्त्यावर कुठं थुंकायचं नाही, मटका गळ्यात बांधून ठेवायचा, त्याच्यात थुंकायचं. किती किती प्रचंड हे सगळं पाळलं जायचं. म्हणजे थोडासा अतिरेकच झाला होता, त्याच्यामुळे हा अतिरेक होऊ लागला. आता तो अतिरेक तेवढ्याला केला नसताना हे त्याचे दुष्कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागले नसते. कुठल्याही गोष्टी आती सर्वत्र वर्ज्य आहेत. सर्वत्र आती का मातीच होते. म्हणजे त्यामुळे संस्कृतीची पायमल्ली ते खूपच कर्मकांड जास्त फोपावलं, आता खूपच पायमल्ली होऊ लागली. ते सावरता सावरता नाकी नऊ येऊ लागली. पण अशाही काळामध्ये कोणता भेद बाळगला नाही जीवजीवाचा. म्हणजे भेदात तिथे विष्णुमय जगवैष्णवाचा धर्म भेदा भेद ब्रह्मामंगळ, पण तिथे नाथ महाराजांनी वर्तनामध्ये आभेद केला का? तरी नाही. कशामध्ये? समजुतीमध्ये, विचारात आभेद. वर्तनामध्ये भेद पाळावाच लागतो. किती तुम्ही सगळेच मुख्यमंत्री होऊन चालेल का? कोणीतरी मतदार पण असला पाहिजे ना. सगळेच बरोबर की नाही? व्यवहारात सुद्धा तुम्ही भेद माळता काय? स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार लोकांना अभिप्रेत असल्यामुळे असे भलतं काही घडायला लागलं. पण प्रत्येक ठिकाणी ज्याचा अधिकार जसा असतो तेच त्याला तुम्ही हे अधिकारानुरूपच व्यवहारातही पाळताना मग परमार्थात का बरं असं मागता? चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुणकर्म विभाग अश पुढे तस्य कर्तारमपि माम
विद्य करता रमव्ययम असं परमात्मा गीतेमध्ये बोलतात. ते चातुर्वर्ण्य व्यवस्था ही पाळावीच लागते, पाळलीच पाहिजे. परमात्म्याने ती निर्माण केली कशा करता? सृष्टीची घडी सुरळीत चालावी याकरता. पण नाथबाबा पण अशा अपवादात्मक स्थितीमध्ये नाथबाबाने कोणता भेद पाहिला नाही? जीवजीवाचा भेद पाहिला नाही. नाथबाबा कावड घेऊन येत होते, अनेक जण कावड घेऊन येत होते, नाथबाबाही त्यात येत होते. रामेश्वर मंदिराचा कळस जवळ दिसतो, आता कावड ती रामेश्वराला घालायची आणि आपण कृतार्थ व्हायचं असं ठरलं. पण तेवढ्यामध्ये एक तळमळताना पाहिलं. कोण? गाढव. कारण त्याच्यात तोही जीवच आहे ना आणि आपणही जीवच आहोत. पण ते अरे बापरे, गाढव तळमळताना पाहिलं आणि झालं काय? नाथ महाराजला सांगितलं, नाथ बाबा म्हणले काय काकसाल नाही तर कावड इतके दुरून आणली आपण. बरोबर आहे, ते गाढव तळमळतं, पण आता रामेश्वराला आपल्याला कावड चढवायची. नाथबाबा म्हणतात उपाधी विरहित जर पाहिलं तर माझं रामेश्वर परमात्माच्या याच्यात आहे. त्याचं गाढवाचं ते मान आपल्या अंकावर घेतली आणि स्वतःची ती कावड नाथबाबाने त्याच्या मुखामध्ये रेचवली. लोक सगळे म्हणायला लागले नाथ गाढव, कारण ही कोण आहेत? गाढव. कारण महाराज म्हणतात होईल झाला अंगे देव जो आपण तयाशी जन अवघे देव. नाथ महाराजला त्याच्यात रामेश्वर दिसला, कारण ते स्वतः देव झाले होते आणि या सगळ्याला ते गाढव दिसतात, कंसात ही गाढव आहेत म्हणून. असं म्हटलं तर थोडंसं वाईट वाटेल, पण मानलं पाहिजे. म्हणजे नाथाने कोणताच भेद पाहिला नाही, जीवजीवाचा भेद पाहिला नाही. आणि ते हरिजनाचं माळ बघा, वाळवंटात ते तापलेलं ते भाजते. नाथबाबाने पाहिल्याने विचार केला नाही, वय आश्रम काही नाही, उचलून त्याला पटकन कडेवर घेतलं, आपल्या अंगावरच्या शेल्याने त्याचा घाम पुसला, त्याला सुंदर स्वच्छ केलं, त्याला दूध पाजलं, त्याच्या घरी नेऊन पोचतं केलं. कोणता भेद नाही पाहिला. आणि म्हणून नाथबाबा वंदने ठरली. ही लोक भेदच धरून बसली, ती नाही वंदने ठरलीत, आहे की नाही? म्हणजे कोणता भेद पाहिला नाही त्यांनी? जीवजीवाचा भेद पाहिला नाही. त्याच्या पुढे बोला, पुढचा भेद जीव जडाचा भेद. प्रेममूर्ती नामदेव महाराजांनी जीव जडाचा भेद पाहिला नाही. नामदेव महाराज निघाले होते, म्हणजे नामदेव महाराज रोजच आपलं भजन पूजन करायला लागलेत. त्यांच्या वडिलांचं नाव दामास शेट्टी म्हणायला लागले, नाम आहे कुठपर्यंत चालायचं? म्हणले मग बाबा याच्यापेक्षा काय करायचं? तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखील दिनरजने आचे धंदा गोविंदाचे पोवाडे, जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आता काय करायचे? म्हणले आता काय करायचे, काहीतरी पोटा पाण्याचे पाहिजे की नाही? म्हणले बाबा ठीक आहे, काय करू? म्हणले काय करू नये, आपण शिंपी आहोत, जा म्हटले हे कपडे विकू नये. नामदेव महाराज गेले बाजाराला, म्हणले भाव जरा व्यवस्थित करू नये. नामदेव महाराज म्हटले ठीक आहे बाबा. गेले चालताना एका रानातून एकाच्या चालले. त्या रानातून जाताना ते काय आपलं दव कोणत्या काळात पडतं? ते आताच ना काळ ना, म्हणजे पावसाळा ऋतू, हिवाळा. मग हिवाळ्याच्या काळात ते दव पडतं, ते दगडावर ते पडलं, ते दगड दिसले ओलेत. नामदेव महाराज म्हणाले बरोबर तुम्हाला थंडी वाजायला लागली, काकडलाय तुम्ही पार, कपडे देऊ का तुम्हाला? कपडे देऊ, थांबा तुम्हाला कपडे देतो. आणि नाथ महाराजने ते नामदेव महाराजने सोडलं ना ते बोचकं. आणि प्रत्येकाचे जे मोठा धोंडा असला का त्याला मोठा कपडा, मोठा शर्ट, छोटा असेल तर त्याला छोटं, त्याला आणखी छोटा असेल तर त्याला टोपडं आहे ना, ते शिंकडी टोपडे आहे ना, ते सगळे घालून सगळे कपडे त्यांना देऊन टाकलेत. आणि मग नामदेव महाराज म्हणतात पैसे? बाबा विचारल ना काहीतरी, आता ते दगड काय बोलतात. पण नामदेव महाराजचा भाव, कारण कोणता भेद नाही, जीव जडाचा भेद नाही. म्हणजे मग तुमच्यातला एक धोंडोबा घेऊन जातो साक्षीदार म्हणून, आणि मग पैसे दिल्याच्या नंतर तुमचा धोंडोबा तुम्हाला वापस आणून देतो. नेऊ ना? हो हो, ते स्वतः म्हणतात. घेतला एक धोंडोबा आले घरी. बाबाने विचारलं नामा इतके लवकर? हो, पूर्ण व्यवसाय पूर्ण झाला. आणि पैसे? म्हणजे उधारीवर, पुढच्या बाजारात देणार. मग त्याला पुरावा काय? म्हणजे काय धोंडोबा घेऊन आलो त्यातले. पण ते नामदेव महाराजांनी धोंडोबा आणला आणि त्यांच्या वडिलांनी पाहिलं, नामदेव महाराजचा कर कमलाचा स्पर्श झाला, ते सोन्याचा झाला हो. आणि हे कळालं ज्याच्या वावरातला होता त्याला. तो धावत आला, नामा माझा धोंडोबा तू आणलाच कसा? नामदेव महाराज म्हणले माझे पैसे दे, तुझा धोंडोबा घेऊन जाय, मला करायचं काय तुझ्या धोंडोबाचं? आम्हाला तुझ्या धोंडोबा नाही पाहिजे, मी साक्षीदार म्हणून आणला, त्यांच्यातला एक सदस्य आणला. आता त्याला कळालं नाही, पण तो म्हणायला लागला हा सोन्याचा धोंडोबा आहे, आपल्या 8 पिढ्या बसून खातील. तो म्हणला नामदेवा काय पैसे? नामदेव महाराजांनी एक आगो घेतले नाही, इतके पैसे आहेत बाबा, इतकं मोल आहे, इतके पैसे दे, तुझा धोंडोबा घेऊन जा. पण धन आभागिया कोळसे, तो धोंडोबा घेऊन आला, आणेपर्यंत सोन्याचा होता, घरी ठेवला का तो धोंड्याचा झाला. कारण का झाला? इकडे सोन्याचा का झाला? जीव जडाचा भेद नाही, आणि इकडे का पुन्हा जीव जडाचा भेद आहे. जीव जडाचा भेद नामदेव महाराजच्या ठिकाणी नाही. आणि पुढे 2 सरळ सांगून थांबू. पहिला पुढचा भेद ईश्वर जडाचा भेद कोणाच्या ठिकाणी नाही? भक्त प्रल्हादाच्या ठिकाणी नाही. भक्त प्रल्हादाच्या ठिकाणी कोणता भेद नाही? ईश्वर जडाचा भेद नाही. त्या प्रल्हादाला मारण्याकरता किती प्रयत्न केले. आणि त्याच्या पुढचा भेद कोणाच ठिकाणी नाही? जड जडाचा भेद तो कोणाच ठिकाणी नाही?
तर ते जळोजी मळोजी यांचे 1-2 प्रसंग आहेत. थोडक्यात त्याचा विचार करून पुढचा विचार आपण उद्याच्याला करू आणि परिचित पण उद्या वाचून घेऊ. आज या ठिकाणी थांबूया. पुंडलिक अवतार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.